मौजे नीलकंजी हद्दीतील जे कुरण आहे गावाच्या पश्चिमेस या ठिकाणी फॉरेस्ट हद्दीतील हे अतिशय मोठं हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये दुपारी 1 वाजल्यापासून आग लागलेली आहे आणि गावातील लोकांनी फॉरेस्ट हद्दीतील जे अधिकारी आहेत आटपाडीचे त्यांना फोनद्वारे कळवण्यात आले की अशाशी आग लागलेली आहे, पण तिकडूनही काही प्रतिसाद भेटला नाही आणि अशी कोणतीही उपाययोजना नाही की ही आग आपणाला आटोक्यात आणता येईल. नीलकंजीचे पश्चिमेचा जो भाग आहे डोंगर भाग, या भागामध्ये प्रत्येक दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अशी आग लागली जाते, पण ही आग आटोक्यात आणण्यासाठी अशी कोणतीही यंत्रणा नाही. सध्या आजच्या दिवशी फॉरेस्ट विभागाला फोन केल्यानंतर त्यांच्याकडून कोणता प्रतिसाद भेटलेला नाही किंवा ही पूर्ण आग विझवण्यासाठी कोणतीही प्रतिक्रिया त्यांच्याकडून दिलेली गेली नाही. त्याचबरोबर ह्या जे क्षेत्र आहे फॉरेस्ट हद्दीचे डोंगराकडेला, त्याच्या आजूबाजूला शेतीचे क्षेत्र खूप मोठं आहे. या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर पाळीव प्राणी जनावर अतिशय खूप डोळ्यातील घालून ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना बघाव्या लागतात. त्याचबरोबर हे जे डोंगरातले क्षेत्र आहे या ठिकाणचे जे वन्यजीव प्राणी आहेत यांनाही खूप मोठा धोका झालेला आहे. प्रत्येक वर्षी ही अशी आग लागली जाते. यावरती फॉरेस्ट विभागाने काहीतरी कारवाई केली पाहिजे. सध्या जो आज फोन केला त्याच्यावरती अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की फोन केल्यानंतर पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही. दुपारी आग लागलेली अजून आटोक्यात आलेली नाही. वरच्या भागामध्ये पलीकडे बेनापूर हद्द, विठ्ठलनगर अशी लागते आणि हा जो नीलकंजीतला मोठा फॉरेस्ट एरिया आहे, अतिशय मोठमोठी झाडे वगैरे झुडपं, त्यांना ह्या आगीचा धोका निर्माण झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान, वन्यजीव प्राण्यांचं नुकसान. अशा प्रकारे ही नीलकंजी पश्चिम भागात लागलेली ही मोठी आग सध्या भयंकर वाढत आहे. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक दरवर्षी अशा प्रकारे ह्या डोंगराला आग लागली जाते की लावली जाते, हाही खूप मोठा विषय आहे. जर खरंच आग लावत असेल कोण तर त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. जरी आग लागत असेल तर बऱ्याच ठिकाणी जे विद्युत वाहक तारा आहेत याची देखरेख उन्हाळ्यामध्ये केली पाहिजे. अशा प्रकारे हे खूप मोठं नुकसान आहे. वन्यजीव प्राणी जे आधीच या डोंगराला झाडांचं प्रमाण खूप कमी आहे, अशातच हे जिथं वन्यजीव प्राणी आहेत त्यांनाही खूप मोठा जीवाचा धोका आहे. तरी याचे गांभीर्याने लक्ष द्यावे फॉरेस्टतील अधिकाऱ्यांनी.